जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अरहन स्टडी फॉरममध्ये. बँक ऑफ बडोदामध्ये जे आहेत शिपाई पदाचे 500 पद जे आहेत ते भरले जाणार आहे. त्याची पात्रता जी आहे ती तुमची SSC पास म्हणजेच 10वी पास असणार आहे. संपूर्ण भारतात वॅकन्सी आहेत. गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, संपूर्ण ज्या आपले स्टेट आहेत त्यामध्ये जागा आलेल्या आहेत. संपूर्ण माहिती अगोदर समजून घ्या. लोकल लँग्वेजसुद्धा कंपल्सरी आहे. संपूर्ण गोष्टी आपण डिटेल वाईज समजणार आहोत. तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीच्या अपडेट जे आहेत त्या वेळोवेळी मिळत जातील. विद्यार्थी मित्रांनो, बँक ऑफ बडोदा म्हणजे जर तुम्हाला जर वाटत असेल की सरकारी परमनंट नोकरी जी तुम्हाला पाहिजे असेल, कारण बँक ऑफ बडोदा जी आहे ती मर्ज झालेली आहे. बँक ऑफ बडोदा आणि विजया बँक आणि देना बँक यांचं मर्ज करून बँक ऑफ बडोदा जी आहे ती मोठी बँक झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, फॉर्मचं जे रजिस्ट्रेशन आहे ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्याची डेट जी आहे ती 3 मे 2025 पासून स्टार्ट झालेली आहे. त्याची लास्ट डेट आहे तुमची 23/5/2025, म्हणजे 23 मेला सुद्धा रजिस्ट्रेशनची लास्ट जी डेट असणार आहे ती समाप्त होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूयात की कोणत्या स्टेटमध्ये किती जागा आहेत. आणि जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपलं महाराष्ट्र. तर महाराष्ट्रामध्ये एकूण ज्या जागा आहेत त्या आहेत तुमच्या 29 जागा आहेत. तुम्ही तुमच्या आरक्षणानुसार पाहू शकता की तुमच्यासाठी किती जागा आहेत. तुम्ही जर समजा इतर राज्यांमध्ये जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर काय अटी आहेत किंवा काय तुमच्या ज्या इलिजिबल ज्या क्रायटेरिया आहेत त्या काय आहेत त्या आपण अगोदर पाहून घेऊयात, जेणेकरून तुम्हाला जर फॉर्म इतर राज्यांमध्ये भरायचा असेल तर ते तुम्हाला भरता येणार आहे किंवा नाही ते तुम्हाला समजू शकतं. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्ही पाहू शकतात की एकूण ज्या जागा आहेत त्या 500 आहेत. मिनिमम एज जी आहे ती तुमची 18, मॅक्झिमम जी असणार आहे तुमची 26. जे तुम्ही 10वी पास असायला पाहिजे, म्हणजे SSC पास तुम्ही असायला पाहिजे. त्याचप्रमाणे जे तुम्ही दिलेले आहेत प्रोफिशियंट इन द लोकल लँग्वेज ऑफ द स्टेट ऑर युनियन टेरिटरीज, म्हणजेच दॅट इज कॅन्डिडेट शुड बी एबल टू रीड, राईट अँड स्पीक इन द लोकल लँग्वेज ऑफ द स्टेट और युनियन टेरिटरी फॉर विच वॅकन्सीज कॅन्डिडेट विश टू अप्लाय. समजा तुम्हाला इतर राज्यांमध्ये जर भरायचं असेल, समजा तुम्हाला हिंदी प्रादेशिक राज्यामध्ये जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला हिंदी येणं गरजेचं आहे. तुमच्या त्या मार्कशीटमध्ये हिंदी सब्जेक्ट असायला पाहिजे, किंवा फक्त इथं त्यांनी म्हटलेलं आहे की रीड, राईट अँड स्पीक, म्हणजे तुम्हाला ते बोलता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे आणि वाचता आलं पाहिजे. मग तुम्ही जर हिंदीला प्रेफर कराल तर तुम्ही इतर राज्यांमध्ये सुद्धा फॉर्म भरू शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांना मराठी येते ते विद्यार्थीसुद्धा महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरू शकतात. मग विद्यार्थी मित्रांनो, आता एलिजिबल क्रायटेरिया आपण पाहिली. मॅक्झिमम जी आहे ती तुम्हाला शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्टसाठी जी 5 वर्ष रिलॅक्सेशन आहे, OBCसाठी 3, पर्सन विथ डिसेबल पर्सन असेल तर 10 वर्षाचं रिलॅक्सेशन असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता जर पुढचं म्हणजे काय, तर जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनीच फॉर्म भरायचा आहे. जेणेकरून महत्त्वाचं जे आहे, आता आपल्याला पॅटर्न आपण पाहूयात, जेणेकरून तुम्हाला तुमचं जर तुम्ही एखाद्या कास्टमध्ये जर फॉर्म भरत असाल, हे बघा, तर ते कास्ट सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे. तर ते कास्ट तुमचं सेंट्रल लेवलचं असलं पाहिजे. आता इथं ॲप्लिकेशन फीस किंवा जे तुमचे चार्जेस आहेत ते आपण डिस्कशन करून घेऊयात. जर तुम्ही OBC EWS जनरल कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला 600 प्लस टॅक्स, GST असेल किंवा काही पेमेंट गेटवेचे चार्जेस असतील, 600 प्लस काहीतरी तुमचं ते ॲप्लिकेशन फी असणार आहे. तसंच जर तुम्ही इतर कॅटेगरीचे असाल, SC, ST, PWS, एक्स सर्व्हिसमॅन, वुमेन कॅन्डिडेटला सुद्धा 100 प्लस जी आहे ती तुमची जी फीज आहे ती लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता फक्त शेवटचं म्हणजे काय, तर आपण ऑनलाईन टेस्टचं स्ट्रक्चर पाहून घेऊयात आणि नंतर आपण एंडिंगला जाणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बघा, तुम्हाला ड्युरेशन दिलं असेल त्यांनी 80 मिनिटाचा जो तुमचा पेपर होणार आहे. हिंदी, इंग्लिश, हे बघा, किंवा लोकल लँग्वेज, ऑफिशियल लोकल ऑफ स्टेट, हिंदी, इंग्लिश, आणि तुमच्या UTची एखादी जर ऑफिशियल लँग्वेज असेल तर त्या लँग्वेजमध्ये तुमचा पेपर होणार आहे. तुम्हाला इंग्लिश लँग्वेज, जनरल अवेअरनेस, एलिमेंटरी अर्थमॅटिक म्हणजे 10वी बेसचं जो तुमचं मॅथ असणार आहे ते, आणि सायकोमेट्रिक टेस्ट रिझनिंग म्हणजे रिझनिंग असणार आहे. तुमची अशी एकूण 100 क्वेश्चन असणार आहेत, 100 मार्काला असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही याच्यामध्ये जर पास झालात मग तुमचा मिनिमम स्कोअर असेल किंवा मॅक्झिमम स्कोअर असेल त्याच्यानुसार तुमची लिस्ट लागेल आणि त्या लिस्टनुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो.
तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर फॉर्म कसा भरायचा, काय भरायचा, तो मी एक नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईल आणि तुम्हाला तो फॉर्म जो आहे तो व्यवस्थित भरता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर चांगली सुवर्ण संधी आहे, 10वी पास जर तुम्ही असाल, तुम्हाला जर जॉब पाहिजे असेल बँक ऑफ बडोदामध्ये किंवा तुम्ही जर बँकिंग क्षेत्रात जर काही करत असाल किंवा तुम्हाला जर समजा मॅथ, रिझनिंग, इंग्लिश हे जर तुमचे सब्जेक्ट जर चांगले झाले असतील तर तुम्ही फॉर्म भरायला काही हरकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, पे स्केलसुद्धा चांगला आहे. तुमचं पेमेंट जे आहे ते 37,000 प्लससुद्धा जाऊ शकतं. तुम्हाला हात इन हँड जेव्हा तुमची फर्स्ट सॅलरी येईल तेव्हा ती तुमची 25,000च्या आसपास येऊ शकते. चला विद्यार्थी मित्रांनो, आता तुमची मी रजा घेतो. जय हिंद.